मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानदेव शिंगटे आणि आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज. सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आपण पाहत असाल. गेल्या अनेक दिवसापासून मराठा बांधवांची आरक्षणासाठीची जी लढत आहे ती लढत सध्याही सुरूच आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि यासाठी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे. आणि या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्र दौरे सुरू केलेत आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय. आणि अलीकडे आपण पाहिलं असेल की मराठा समाजाच्या कुणबी नोंदी कुठे जर आढळत असतील तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेण्यास सुरुवात देखील झालेली आहे. हे सगळं घडत असताना अचानक ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एक ओबीसी बचाव या नावाखाली ओबीसींची एल्गार सभा घेतली. यामध्ये अनेक ओबीसी नेत्यांना आमंत्रित केलं गेलं आणि या संपूर्ण ओबीसी नेत्याच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, मराठा समाजाला जर ओबीसी प्रवर्गात घेतलं तर बाकी ओबीसींवरती अन्याय होईल असं म्हणत त्यांनी देखील सभा घेण्यास सुरुवात केली. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाचाच मुद्दा आहे का, हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. यापूर्वी आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा देखील मुद्दा होता. अगदी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती त्याआधी देखील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मोठमोठी आंदोलनं आपण पाहिली असतील. धनगर बांधवांची मुख्य मागणी काय आहे तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी धनगर समाजाची मागणी आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा समाजासाठी आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं आणि सभा घेऊन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या. जर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते टिकत नाही, त्यामुळं यापूर्वीच्या मराठा समाजाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात घेतलं. अगदी त्याच मुद्द्याला धरून मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या ही मागणी पुढे केली. यानंतर राज्याच्या राजकारणावरती खूप मोठा परिणाम होऊ लागला आणि मराठा समाजाबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा देखील मुद्दा चर्चेत येऊ लागला. आपण अगदी चौंडीची सभा पाहिली असेल की त्या ठिकाणी मराठा प्लस धनगर बांधव एकत्रित आल्याचं चित्र तयार झालं आणि सगळ्यांच्याच लक्षात आलं राजकारणी लोकांच्या की जर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आणि होत असलेले आंदोलनं जर आपण पाहिले तर राजकीयदृष्ट्या आपण अडचणीत येऊ शकतो हे सरकारच्या कदाचित लक्षात आलं असावं. त्यानंतर मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली. मग आता ओबीसी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाल्यानंतर हे आंदोलन कुठेतरी मोडीच काढायचंय या हेतूने सरकारमधीलच एक मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना एकत्रित केलं आणि त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करायला सुरुवात केली. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड या ठिकाणी एक सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार या सगळ्यांना बोलवलं आणि ही सभा घेतल्याच्या नंतर आपण ओबीसीने एकजुटीने राहायला पाहिजे, अन्यथा मराठा समाजाला ओबीसीत जर घेतलं तर आपल्यावरती अन्याय होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यातूनच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात नवीन संघर्ष सुरू झाला. सुरुवातीला जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात असलेला संघर्ष हळूहळू हा ओबीसी विरुद्ध मराठा असा तयार झाला आणि या संपूर्ण संघर्षामध्ये कुठेतरी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पाठीमागे पडला. तर मित्रांनो, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा नेमका पाठीमागे कसं पडत गेला हेच आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या महाराष्ट्र प्राईमवरती प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे ओबीसी बांधवांची एक सभा झाली. ओबीसी एल्गार महासभा असं या सभेला नाव देण्यात आलं. आपण ही सभा पाहिली असेल. ही संपूर्ण सभा पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचं कसं राजकारण केलं गेलंय. काही आठवड्यापूर्वी, काही महिन्यांपूर्वी धनगर समाजांकडून देखील आंदोलनं छेडली होती, वेगवेगळ्या सभा घेण्यात आल्या होत्या. आरक्षणाचा मुद्दा अगदी रस्त्यावरती आला होता आणि धनगर समाज रस्त्यावरती उतरला होता. महाराष्ट्रात मराठा समाज आणि धनगर समाज रस्त्यावर उतरतोय हे पाहून कुठल्या तरी एका समाजाला आपण शांत केलं पाहिजे हे कदाचित राज्याचे मंत्री छगन भुजबळ जे स्वतःला ओबीसी नेते म्हणतात त्यांच्या लक्षात आलं असावं.
मग त्यांनी ओबीसींना एकत्रित करतोय असं दाखवत धनगर समाजाला देखील सोबत घेतलं. त्यानंतर त्यांनी धनगर समाजाचे जे नेते महादेवजी जानकर आणि गोपीचंद पडळकर यांना सोबत घेतलं आणि आपण सगळे ओबीसी आहोत, आपण सगळ्यांनी एकत्रित राहायला पाहिजे या फॉर्म्युल्यावर त्यांनी सगळ्यांना एकत्रित आणलं. परंतु धनगर समाजाची जी मुख्य मागणी होती की एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, ही मागणी तशीच पाठीमागं पडत गेली. आता लक्षात घ्या, गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाजाने जे मोर्चे काढले, अनेक वेगवेगळे आंदोलनं केली, त्यांची जी प्रमुख मागणी आहे की ओबीसी कॅटेगरीत त्यांना आत्ता आरक्षण आहे, परंतु त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे, ही त्यांची जी मुख्य मागणी आहे ती या ओबीसीच्या माध्यमातून कुठंतरी मागं पडत चालली असंच म्हणावं लागेल. आजची जर आपण पूर्ण सभा पाहिली, प्रत्येक नेत्यांच्या मनात एकच प्रश्न होता किंवा एकच गोष्ट होती, ती म्हणजे आमचे ओबीसीचे नेते हे छगन भुजबळ आहेत आणि छगन भुजबळ यांना आम्हाला मुख्यमंत्री करायचे. या सभेतून हीच गोष्ट लक्षात आली. परंतु हे सगळे नेते एकत्रित आले, सगळ्या जातींना न्याय देण्यासाठी एकत्रित आलेले ओबीसी नेते धनगर समाजाच्या मुख्य मागणीकडे मात्र कानाडोळा करतायत. गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाजाची जी मुख्य मागणी आहे, या मागणीवरती छगन भुजबळ आजपर्यंत स्पष्ट बोलले नाहीत. मग छगन भुजबळ यांना जर धनगर समाज आणि बाकी इतर सगळा ओबीसी समाज जर आपला वाटत असेल, तर नेमकं धनगर समाजाची जी मुख्य मागणी आहे की त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, यावरती छगन भुजबळ एकाही सभेतून ठामपणे त्यांनी भूमिका मांडलेली नाही. मला वाटतं सगळ्यात आधी छगन भुजबळ यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरती बोलायला पाहिजे. नंतर त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव या माध्यमातून ते बोलू शकतात, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच ओबीसी प्रवर्गातील एक मोठा समुदाय, त्यांची जी मागणी आहे की एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, त्यांच्यासाठी छगन भुजबळ नेते कसे, त्यांनी त्यांच्यासाठी नेमकं काय भूमिका घेतली. आज छगन भुजबळ हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत, विशेष म्हणजे ते आज मंत्री आहेत, सरकारचा एक भाग आहेत. मग सरकारचा एक भाग असलेले आणि विशेष म्हणजे ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ यांनी आपली धनगर आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे हे आत्तापर्यंत स्पष्ट केलं नाही. परंतु धनगर समाजाचे जे नेते आहेत, त्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील, महादेव जानकर असतील, हे आपल्या आरक्षणाचे मुद्दे बाजूला ठेवून ओबीसीच्या नावाखाली, ओबीसी एकसंगतेच्या नावाखाली, एकत्रित आल्याच्या नावाखाली छगन भुजबळ यांचाच उदो करताना दिसत आहेत. छगन भुजबळ हेच आमचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. महादेवजी जानकर यांनी देखील हीच मागणी केली. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांची देखील हीच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा एखादा पक्ष यायला पाहिजे आणि या पक्षाचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी केलं पाहिजे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या नेत्यांना असं वाटतं की छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारावं किंवा ओबीसी समाजाचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावं, महाराष्ट्रात ओबीसीचा एक पक्ष तयार व्हावा आणि या पक्षाचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी स्वीकारावं. आणि दुसरी गोष्ट, छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रात ओबीसीचं मुख्यमंत्री व्हावं असं ज्या नेत्यांना वाटतंय, विशेष म्हणजे ज्या धनगर नेत्यांना वाटतंय, त्यांनी थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपली मुख्य मागणी काय आहे की धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या आणि तुम्ही मागताय की ओबीसी प्रवर्गातून मुख्यमंत्री करा. म्हणजे तुम्ही एसटीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री नकोय हे स्पष्ट होतंय. किंवा कुठंतरी तुमचा आरक्षणाचा मुद्दा सध्या बाजूला ठेवा आणि छगन भुजबळ यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी ताकद लावा, असं कुठंतरी या ओबीसी एल्गार सभेतून होत असताना पाहायला मिळतंय. आज स्टेजवरती जेवढे नेते बोलले ते प्रत्येक जणाच्या तोंडात एकच गोष्ट होती की ओबीसीचा पक्ष आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट छगन भुजबळ यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे. परंतु मुख्यमंत्री होऊ पाहणारे छगन भुजबळ मात्र आत्तापर्यंत धनगर आरक्षणावरती काहीही बोललेले नाही. मला वाटतं यानंतरच्या कुठल्या ज्या सभा होतील, सर्वात प्रथम छगन भुजबळ यांनी धनगर आरक्षणाबद्दल आपलं काय मत आहे हे स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. मराठा समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो तर नंतरचा आहे. मराठा समाजाला आरक्षण वेगळं द्यावं की ओबीसीतूनच द्यावं, जर त्यांच्याकडं सत्य पुरावे असतील आणि खरंच मराठा समाजाकडे कुणबीच्या नोंदी असतील तर त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, हे छगन भुजबळ यांना देखील पक्क माहीत आहे. तरी देखील आपण मराठा समाजाच्या आरक्षणाला कसं ओबीसीतून बाजूला काढतोय, आपण कसं ओबीसी समाजाचं हित करतोय हे दाखवून छगन भुजबळ यांना कुठेतरी राजकीय दृष्ट्या आपला फायदा करून घ्यायचा आहे, हेच यातून जाणून येतं. तर मित्रांनो, सर्वात प्रथम महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जसा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जो मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला आहे, तसा धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो छगन भुजबळ यांनी का लावून धरला नाही? कारण धनगर समाज हा तर ओबीसीतलाच आहे.
मग धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ आजपर्यंत गप्प का आहेत? एकीकडे छगन भुजबळ हे ओबीसीच्या सर्वांचं नेतृत्व करतोय हे दाखवत आहेत आणि दुसरीकडे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. परंतु धनगर समाजाचे जे नेते आहेत ते मात्र छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर मित्रांनो, यातूनच आपल्याला राज्यातलं राजकारण समजून येतं. आता महाराष्ट्रातल्या राजकारणात जर आपण अभ्यास केला तर राज्य सरकारच्या समोर 2 आव्हानं होती. त्यातील मराठा समाजाचं आरक्षण, त्यानंतर धनगर समाजाचं आरक्षण. जर हे दोन्ही समाज रस्त्यावर उतरत असतील, आंदोलनं होत असतील, तर आपल्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी गालबोट लागेल. त्यामुळे कुठल्या तरी समाजाला आपण शांत केलं पाहिजे, हा डाव कदाचित राज्य सरकारच्या मनात असावा. म्हणूनच तर छगन भुजबळ यांना ओबीसीचे नेते घोषित करून त्यांना समोर केलं आणि ओबीसीच्या नावाखाली सर्व जातींना एकत्रित करत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा छगन भुजबळ यांनीच मोडीत काढला आणि आज तेच धनगर समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाने उदो करतायत. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.